रिश रिश असा का वागतोय? मी त्याला आज फ्रेंडशिप डे म्हणून किती कॉल्स केले, किती एक कॉल नाही रिसीव्ह केला यार. कुठे आहे तो? एक सेकंड. हा आज ती गावच्या कमी पण कॉलेजला नाही आली आहे आणि रिश पण कॉल नाही उचलते. व्हॉट इफ ते दोघं एकत्र फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करत असतील? गॉड नो, असं झालं ना मी तिला मारूनच टाकीन. अनिका, ओ मॅडम, घे तुझ्यासाठी चॉकलेट मिल्कशेक. तुझा मूड मस्त होती. तूच पी ग, नाहीतर याचा बेसिन मध्ये जाऊन फेक. त्या मूड खराब असतो. आता काय झालं? मग आज फ्रेंडशिप डे, तर रिशने माझा एक पण कॉल नाही उचललाय. ओके, कूल डाऊन. ठीक आहे, तो फोन उचलत नाहीये ना. तू एक काम कर ना, तू नयनताराला कॉल कर. हा, ती तुला सांगेल. कर 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 कर. अनिका कशाला फोन करते? हॅलो. हाय नयनतारा आंटी, हाऊ आर यू? काय चाललंय, कसे आहात? आय एम फाईन अनिका. बोल. तू मला हाऊ आर यू विचारायला फोन केला होतास का? नाही 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 नाही, मी हे विचारायला कॉल केलाय की रिश कुठे आहे बरं? त्याला आज ऑफिसमध्ये बॅक टू बॅक खूप मीटिंग्स आहेत. तो कामात बिझी आहे. बिझी होता? आय मीन मी ॲक्च्युली ना खूप घाबरलेले. यू नो व्हॉट, आज फ्रेंडशिप डे आणि आज ती गावच्या कमी पण कॉलेजला आली नाही. सो आय वॉज अफ्रेड की व्हॉट इफ तो तिला भेटायला गेला असेल तर. अनिका, यात कमळीला भेटण्याचा काय संबंध आहे? आणि तसंही त्याचा आता फोकस फक्त काम आहे. बाकी तो काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो, हे सगळं मी बघून घेईन. तुला त्याबद्दल विचार करण्याची काहीही गरज नाही. ओके? मूड. एनिवे मॉम, रिश त्या कमीला भेटायला गेला नाहीये, तो बिझी आहे. आता टेन्शन फ्री झालीस? ऑफकोर्स. उगाच टेन्शन घेतेस. पी ऐक ना, पण तरी मी उद्या ना एकदा त्याला भेटायला जाईन आणि त्याला विश पण करणार आहे. चला, गिफ्ट पण दे. हे घे, आधी पी.